आम्हाला खरं चिरतारुण्य नकोय। आम्हाला फक्त आणि फक्त मंजिरीचं सत्य जाणून घ्यायचंय। मीराने जसं तप केलंय तसंच मंजिरीनेही तप केलं होतं आणि मला प्रसन्न करून घेतलं होतं। म्हणून मी तिला चिरतारुण्य मिळवण्याचा मार्ग सांगितला होता। मला तो सांगावाच लागला होता। म्हणजे मंजिरी चिरतरुण आहे? नाही, ती अजून चिरतरुण झालेली नाहीये, त्या मार्गावर आहे। पण मग हे सगळं थांबवायचं कसं? ती मंजिरी लोकांचे जीव घेतीये, आम्हाला हे सगळं थांबवायचंय। बरं, माझ्याकडे तर पंचमहाभूतांची शक्ती सुद्धा आहे, पण तिच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाहीये। हे का होतंय असं? अंबिका, प्रश्न तुझ्या शक्तीचा नाही, मंजिरीचा आहे। तुझ्या शक्ती तिच्यावर परिणाम करू शकत नाही, कारण मंजिरी मनुष्य नाही। काय लपवताय? हा, काही नाही। काय लपवता? दाखवा। खरंच आहे नाही। दाखवा काय लपवताय ते। हा, मंजिरीचं मंगळसूत्र आहे हे। ओरडू नकोस। हे बघ, मी हे चोरलेलं नाहीये। मला बाहेर सापडलं, खाली पडलं होतं आणि ते मला सापडलं, त्याच्या मागे कारण आहे। काय कारण आहे? आज सकाळी मी वर्तमानपत्र वाचलं, त्यात माझ्या राशीत लिहिलं होतं धनयोग आहे। माझ्या नशिबातच होतं की नाही हे? आणि बायको, आता जे काही आहे ते आपल्या दोघांचंच आहे की नाही? नाही नाही, आपण हे मंगळसूत्र ठेवायला नको। मंगळसूत्र मंजिरी वेड्यासारखं तिचं मंगळसूत्र शोधते। नको नको, आपण हे नको ठेवायला, नको। बघ बायको, मला हे घेताना कुणीही पाहिलेलं नाहीये। तू एक काम कर, पटापट तयार हो, पण बाहेर जाऊन हे विकून टाकू, म्हणजे कसं आपलं कर्ज फिटेल आणि टेन्शन संपेल। अगं बघ, या खड्याकडे बघ, कसा दुर्मिळ वाटतोय की नाही? किमान 10 लाख रुपये मिळतील याचे। कसा चकाकतोय बघ एकदम। हा, मग जरा घासून बघतो। बेडू, कसं झालं तुम्ही? मी काय करू? काय करू? मंजिरीने फक्त चिरतारुण्याचा मार्ग स्वीकारला नाहीये, तिने मायाजाल आणि कपटीपणाने अनेक शक्ती मिळवल्या आहेत। या सगळ्या शक्तीचा वापर ती या जगात स्वतःचं खरं रूप लपवण्यासाठी करते। नीरती देवी, आम्हाला मंजिरीचं खरं रूप बघायचे आणि हेच आमचं ध्येय। तिचं खरं रूप जर आम्हाला कळलं तरच आम्ही तिचा अंत करू शकतो। नीरती देवी, आम्हाला उपाय सांगा। नाही, मला थेट उपाय सांगता येणार नाही। माझं मंगळसूत्र शोध, नाही तर मी मारून टाकेन तुला। अहो, मी काय करू? याहून जास्त मी काय करू शकते? घ्या, एकदाचा जीव घ्या माझा। मंजिरी, 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 काय केलंस तू हे? यांना बेडूक केलंस तू? बेडूक? हो, हे मंजिरीचं मंगळसूत्र त्यांनी हातात घेतलं आणि बेडूक झाले ते। माझं मंगळसूत्र सापडलं? हो, दे माझं मंगळसूत्र दे। मी ते तुला आता देणार नाहीये। तू आधी यांना परत माणसात आण। नाही, माझं मंगळसूत्र दे। वरून फेक। नाही, माझा विश्वास नाहीये तुझ्यावर मंजिरी। तू आधी यांना माणसात आण, मग मी मंगळसूत्र देईन तुला। तू आधी मंगळसूत्र दे। माया,
मला माहित नाही ती जीव घेईल आपल्या सगळ्यांचं, मारून टाकेल आपल्याला. अगं माझं खाणं पोकं माझं मंगळसूत्र. मंजिरी, तू आता या ना आधी माणसात आण. आता थांब जरा. माझ्या वस्तूला हात लावला ना त्यांनी, त्याला याची शिक्षा भोगावीच लागेल. बघितलंस मंजिरी, हे बघ प्लीज प्लीज असं नको करू. मंजिरी या ना माणसाबाहेर. मंजिरी प्लीज. मंजिरी, तुम्हाला सांगितलं ना या ना नीट. मंजिरी. धीरती देवी, पण तुम्हाला आमची मदत करावीच लागेल. सृष्टीचे काही नियम देवतांनाही मोडता येत नाही. प्रत्येक सत्याला स्वतःचा प्रवास असतो. मी इतकंच सांगेन, मनुष्य आणि आत्मा मिळूनच मंजिरीचं खरं रूप उघड करू शकतात. पण तुमचा काळ संपला. फक्त मी सांगितलेलं लक्षात ठेवा. एकमेकींची साथ कधीही सोडू नका. मंजिरी, मनुष्य आणि आत्मा तुझ्या खऱ्या रूपापर्यंत नक्कीच पोहोचेल. ताई, हे तप करून खरंच काही उपयोग झालाय का? नीरती देवीशी नीट बोलणंही झालं नाही. हिरा ग, असं काय म्हणतेस? उपयोग झालाय. नीरती देवीशी बोलल्यामुळे, त्यांना भेटल्यामुळे आपण या युद्धात एक पाऊल पुढे आलोय. यातून आपल्याला एक गोष्ट तरी कळली की मंजिरी मनुष्य नाहीये. ताई, याचाच अर्थ इतकी वर्ष आपण ज्या बाईसोबत राहत होतो, जिला आपल्या कुटुंबाचा भाग समजत होतो, ती मनुष्यच नाहीये. अगं पण मग ती नक्की आहे तरी कोण? हाच तर मोठा प्रश्न आहे. चल.